गुड मॉर्निंग सगळ्यांना. एक दीर्घ श्वास घ्या. नेहमीप्रमाणे ध्यानापासून सुरुवात करू. छान प्रसन्न सकाळी, अगदी शांत, पाठीतून सरळ, खांदे सैल सोडा. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा सोडून द्या. हाताच्या ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा. तुम्ही सकाळी जर सराव करत असाल तर सकाळचं ध्यान लवकर लागतं, आणि जर हाच सराव तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला आधी ध्यान आणि प्राणायामाचं महत्त्व लक्षात येईल. कारण आपण बाहेरनं आलेलो असतो, आपलं मन थोडंसं विस्कळीत असतं, अनेक विचार असतात. त्यावेळी आधी मनाला स्थिरता आणि एकाग्रता निर्माण करणं महत्त्वाचं असतं. 3 वेळा ओंकार घेऊ. दीर्घ श्वास घ्या. अनुलोम विलोम पासून सुरुवात करू. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डावीने सोडून द्यायचा. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास भरून घेऊ. घेतलेला श्वास 1 सेकंद थांबू, मग विरुद्ध बाजूने सोडायचा आहे. मान सरळ, रिलॅक्स. पुढची क्रिया 3 वेळा कर्ण भ्रमरी घेऊ.
दोन्ही अंगठे कानामध्ये, उरलेली बोटं अलगद डोळ्यांवर. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे. ओठ बंद. मुंग्यासारखा गुंजन करत आपण श्वास सोडतो नाकाने. रिलॅक्स. भ्रामरीमधून ज्यावेळी आपण कान बंद करतो त्यावेळी आपल्याला टाळूच्या आतमध्ये नाकामध्ये गुंजन जाणवतात. त्यामुळं आपली तिथली पिट्युटरी नावाची ग्रंथी सक्रिय होते आणि तीच किंग ग्लँड आहे, म्हणजे मुख्य ग्रंथी आहे. पुढची क्रिया 3 वेळा रेचक आणि कुंभक करू. श्वास घ्या, सोडून द्या. श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचे. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. खांदे सैल सोडा. पोटात घेत दोन्ही बंद लावा. मुख्य पोटात घेत उड्डाण बंद, ओटी पोटात घेत मूल बंद. पुन्हा मान सरळ, परत नवीन श्वास. सोडून द्या, नाक बंद. आणखी एकदा. जाऊ द्या श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. रिलॅक्स. 3 वेळा पूरक किंवा कुंभक करू. त्रिबंध युक्त, तिन्ही बंद लावायचे. श्वास घ्या, नाक बंद, पोटात घेत दोन्ही बंद लावा. मान खाली घेतल्यानंतर जालंधर बंद झाला. पोटात ठेवलंय. उड्डाण बंद, ओटी पोटात, मूल बंद. खांदे सैल. आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित. आतमध्ये राहिलेला श्वास पूर्ण वापरायचा आहे. पुन्हा मान सरळ, परत नवीन श्वास घ्या. तीन वेळा पूरक आणि 3 वेळा रेचक. रिलॅक्स. चला, मांडी थोडी सैलसर घाल. दोन्ही हात गुडघ्यावरती. छान श्वास घ्या, सोडून द्या. जाऊ द्या श्वास बाहेर, पोटात. 1 2
3 4 5. रिलॅक्स. पुन्हा श्वास घेऊ. श्वास बाहेर पोटात. 1 2 3 4. मुख्य पोटात, ओटी पोटात. 5. आणखी एकदा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आणखी एकदा श्वास घेऊ. श्वास बाहेर पोटात. 1. आपलं लक्ष आत घेतलेल्या पोटाकडे. वरती संथ श्वसन. श्वास कोंडून धरायचा नाही, कुठल्याच आसनात नाही. फक्त आपण ज्यावेळी नाक बंद करतो त्याच वेळी आपला श्वास बंद राहील. एरवी संथ श्वसन. रिलॅक्स. 3 वेळा अग्निसार क्रिया करू. पचन संस्थेसाठी उपयुक्त क्रिया आहे. श्वास घ्या, सोडून द्या, पोट भरभर आत बाहेर. आणखी एकदा. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर. रिलॅक्स. एकदा श्वास सोडला की साधारण 12 ते 15 वेळा, सरावाने 15 ते 18 वेळा होते. पुन्हा श्वास बाहेर. रिलॅक्स. आपण हेच बंद थोडेसे वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यावरती. नवलीसाठी आपल्याला त्याचा आधी पूर्व सराव घ्यायचा आहे. डावा हात, आपला भार डाव्या हातावर टाकायचा. उजवी बाजू सैल सोडायची. श्वास घ्या. उजव्या बाजूने पोट आत घ्या. उजवी बाजू सैल आहे त्यामुळे पोट आत घेऊन डावीकडे खेचायचे. 1 2. पोटाचा संच करायचा आहे आणि तो बाजूला घ्यायचा आहे. 3 4. रिलॅक्स. विरुद्ध बाजूला. आपला भार उजव्या हातावरती, डावा हात सैल. डाव्या बाजूने जाऊ द्या श्वास बाहेर. डाव्या बाजूने पोटात. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पाठीतून सरळ बसू. कपालभाती करू. पाठ सरळ, मान सरळ. पोटात श्वास बाहेर. डोळे बंद करा. मन शांत. दोन्ही हाताने गुडघे होल्ड करा. मान सरळच राहील. पोटात श्वास बाहेर. पोटाला झटका दिला की श्वास बाहेर. त्या क्षणी सुरुवातीचे स्ट्रोक शांततेने घेऊ. आपण जे बंध लावलेत, जी अग्निसार क्रिया केली, जी कपालभाती करत आहोत, कुंभकरेचक करतो, यामध्ये आपण पोट आत घेतो, डायफ्राम आत घेतो. त्याच्यामुळं पचन संस्था सक्रिय होते. वरचा जो जठरातला उदान वायू आहे, म्हणजे जो बाहेर सोडला, जो ढेकरा वाटे ह्याच्या वाटे, तो सक्रिय होतो. आणि अपान वायू आहे जो आपल्याला खालून पोट साफ होण्यास मदत करतो, तो सुद्धा सक्रिय होतो. त्यामुळे तुमचं नियमित पोटाची व्यवस्थित शौचाला साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. दुसरे त्रास आपोआप कमी होतात. अपचन, ॲसिडिटी. पोटात श्वास बाहेर.
सरावाला सुरुवात करून आपण साधारण 10 ते 11 दिवस होत आले जवळजवळ. त्यामुळे आपल्याला काही अंशी तरी फायदे जाणवायला सुरुवात झाली असेल. नवीन असाल तर 60 स्ट्रोक घेऊ, थांबू, पुन्हा 30 स्ट्रोक. रिलॅक्स. पाठीला कळ लागली असेल तर पश्चात्कर्म. दोन्ही हात समोर घ्या, श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. शरणागत मुद्रा. 1 2 3. रिलॅक्स. चला, मानेपासून सुरुवात करू वॉर्मअप्सला. आज आपण उभी आसनं घेणार आहोत. श्वास घ्या, सोडून द्या, मान खाली. मागे, पुन्हा खाली, मागे, कंठाला छान ताण मिळेपर्यंत. जर मान दुखत असेल तर फार मागे घेऊ नका. पुन्हा कंठातल्या थायरॉइड ग्रंथी प्रेस होईपर्यंत हनवटी छातीला. खांदे अगदी सैल सोडलेले. खांदे कुठेही कुठल्याही याच्यात जकडून धरू नका. सगळा ताण आपल्या मनावरती आणि मानेवरती खांद्यापासून निर्माण होतो. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. डावीकडे, समोर, विरुद्ध बाजूला. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ. बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा आतमध्ये फिस्ट राऊंड करू. उलट. मुठ राऊंड 10 वेळा. रिलॅक्स. नेक्स्ट. हात जवळ दूर 12 ते 15 वेळा जाणीवपूर्वक. हाताच्या कोपरांना फार झटके न देता सहज. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. श्वास घ्या, श्वास सोडत हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे. 1 2 3 4. उजवीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1. दोन्हीकडच्या पाठीच्या आणि पोटाच्या स्नायू आपण त्यांच्यात ताण निर्माण करतो. रिलॅक्स. शोल्डर राऊंड करू. सूर्यनमस्कार घालताना शोल्डर आधी वॉर्म केलेलेच असायला हवे, म्हणजे मग खांद्याला इंजुरी होण्याचा संभव राहत नाही. उलट दिशेने 10 वेळा. दिवसभर जर बैठक काम करणार असाल कॉम्प्युटरवर तर 2 ते 3 वेळा ही कृती नक्की करा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. समोर टाळी, मागे टाळी. बारा ते 15 वेळा. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात बाजूला फुल स्विंग करू. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर घेऊ. दोन्ही पायात अंतर. पाय हात बाहेर.
मांडीतून आणि खुब्यातून आपल्याला पाय सैल करायचे म्हणून आपण ही कृती करतो. 12 ते 15 वेळा रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं खालच्या दिशेने, समोर जमिनीकडे खेचायची. 1 2 3 4 रिलॅक्स. बोटं आपल्याकडे. 1 2 3 4 रिलॅक्स. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे राऊंड करू. 5 वेळा एका बाजूने, विरुद्ध बाजूने 5 वेळा. रिलॅक्स. बटरफ्लाय करू. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने पायाची बोटं होल्ड करा. दोन्ही गुडघे खाली वर. सुरुवातीला स्लो, नंतर वेगापेक्षा वर आणायचेत, पूर्ण खाली जाऊ द्यायचेत. वर गुडघे दंडापर्यंत आणायचेत, खाली वर खाली वर खाली. शरीर पाठीतून सरळ ठेवा. वर खाली वर. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हातांनी गुडघे खाली प्रेस करू. 1 2 3 4 5. आपण 2 नवीन क्रिया बघणार आहोत. पद्मासनात बसायचे. पद्मासन योग मुद्रा 1. जर पद्मासन जमणार नसेल, साधी मांडी घातली तरी काय हरकत नाही. डावा हात खाली घ्यायचा आहे ओटीपोटाजवळ, उजवा हात त्याच्यावरती. हीच क्रिया वज्रासनात सुद्धा करता येते. पचन संस्थेशी संबंधित आहे. श्वास घ्या, हाताचे कोपरे जवळ घ्या. श्वास सोडत आपल्याला खाली जायचे. खाली जाताना श्वास सोडा, सोडा. 1 सोडत राहा. 2 3 4 5. रिलॅक्स. मंडूकासन नावाची क्रिया आहे, आपण करतोच ती. अंगठा आतमध्ये, दोन्ही मुठी बंद. मांडीमध्ये आपल्याला हात बसवायचा आहे. पुन्हा छान श्वास घ्या. समोरच्या बाजूने श्वास सोडत जाऊ द्या खाली. ही क्रिया बेसिकली वज्रासनात केली जाते. 1 2 मधुमेह आणि पचन विकारांमध्ये खूप फायदेशीर. 3 4 रिलॅक्स. पुढची क्रिया, दोन्ही हात मागे, हाताची बोटं एकमेकात टाकायचीत. हात मागे खेचलेले. खांदे सैल सोडा, खांद्याच्या मागील बाजूस सैल सोडा. पुन्हा खांदे ताणले जातील. बरगड्या रिलॅक्स. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 बघा किती खाली जाते. श्वास सोडा. 2 हात मागच्या बाजूने हळूहळू सरळ. 3 4 5. रिलॅक्स. एखादी कृती करताना जर आपल्याला क्रॅम्प आला तर आपण आधी लक्षात घ्यायचे की आपलं मागील दिवसात पाण्याचा इंटेक कमी होता का. चला, पाणी आपण कमी पिलो तर क्रॅम्प येतात. उठून उभे राहू, वॉर्मअप्स करू. फुल राऊंड करायचे हात. बोटं सैल सोडा 10 वेळा. 1 2 3 4. मनातल्या मनात काउंट. 10 झाले की उलट दिशेने पुन्हा सैल सोडा. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात एकदा खाली एकदा वर. खाली वर. खाली क्रॉस. वर खाली 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 खाली. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ घेऊ. उजवा हात वर घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. डावीकडे झुकायचे. इकडच्या बाजूकडे लक्ष द्यायचं. 1
2 3 दंड कानाला, 4 रिलॅक्स. दुसरा हात वर, पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या विरुद्ध बाजूला, 1 2 3 4 रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. उजवा हात आपला डाव्या खांद्यावरती, दुसऱ्या हाताने कोपर खेचायचा आहे. 1 2 3 4 रिलॅक्स. विरुद्ध बाजूला, 1 2 3 4 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात कमरेवरती. कंबर आपल्याला 5 वेळा रोटेट करायची. ज्यांना मणक्याचा त्रास असेल किंवा खालच्या मणक्यात गॅप असेल त्यांनी करू नका. डाव्या बाजूने शांत गतीने, 1 2 3. खोब्याचं ऑपरेशन झालं असेल तरी ही कृती करायची नाही. 4 5 उलट, 1 2 3 4 5 रिलॅक्स. दोन्ही आपल्याला पाय वर घ्यायचे, खुब्यातून हात समोर. 1 सुरुवातीला एवढे ठेवले तरी चालतील. जर 8-10 दिवस असतील तर थोडे वर घ्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात समोर. टाचा आपल्याला वर खाली करायच्या. श्वास घेत पाय टाचातून वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा टाचा वर खाली. मनातल्या मनात काउंट करायचे. रिलॅक्स. पाय पुढे घेऊ, मागे घेऊ खोब्यातून. पाय पुढे मागे, पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे. दुसरा पाय पुढे मागे. हात जर त्याच्यात गतीने क्रॉसमध्ये घेतला तर थोडं संतुलन अधिक चांगलं होतं. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला जॉग करू. आपलाच भार गुडघ्यांना आणि अँकलला उचलण्याची सवय लागायला हवी. थोडा वेग वाढवू. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल, वजन त्याच्यावर येत असेल तर करू नका. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. साईड जंप घ्यायच्यात. वजन अधिक असेल, गुडघ्यावर ताण येणार असेल तर अजिबात घेऊ नका. प्रयत्न सुद्धा नाही. चला रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. टो टच करायचं आपल्याला. दोन्ही हात बाजूला. छान श्वास घ्या. श्वास सोडत खाली. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट 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 राईट. आपल्या गतीने करायचे. सूचना फार वेगात येतात म्हणून त्याचा विचार करायचा नाही. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवर घेऊ. श्वास घ्यायचा आहे. पाय तसेच
फक्त शरीर खांद्यातनं आणि कमरेतनं वळेल. 1 2 3 4 5. समोर. पुन्हा श्वास घ्या. 1 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. तीच क्रिया करायची. छाती समोर. श्वास घ्या. पुन्हा टर्न करायचे. जेवढं शक्य होईल तेवढं. पाय फिरवायचे नाहीत. 1 2 3 4. रिलॅक्स. पुन्हा छान श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. चला, दीर्घ श्वास घ्या. सूर्यनमस्काराला सुरुवात करा. किमान 12 आपल्या गतीने. अंक जर वेगात होत असतील तर त्याचा विचार करू नका, तुम्ही तुमच्या गतीने करा. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. डावा पाय मागे, उजवा मागे, खाली, गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. पाय मागे, दुसरा पाय पुढे. आता साधारण जर 10 दिवस तुम्ही सराव झालेला असेल, पाय घेताना दोन्ही हातांच्या रांगेत आणत चला. नसेल येत तर काय हरकत नाही. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. दुसरा पाय मागे. हा पाय 90 अंशाच्या कोनात. खुब्यात ताण मिळेल छान. जाऊ पाय मागे. ताठ तिरपी अवस्था. गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. शरीर मागे, टाचा टेकलेल्या. दुसरा पाय पुढे. श्वास घेत शरीर वर. हात वर, खाली, पाय मागे. दोन्ही हात एका रांगेत. पाय त्याच्या जवळ जवळ. दुसरा पाय मागे, ताठ तिरपी अवस्था. गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. शरीर मागे. दुसरा पाय पुढे. 3. पुन्हा श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा मागे, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. शरीर मागे. पाय मागे, पुढे. दुसरा पुढे. 4. हात वर. खाली. पाय मागे. दुसरा पाय मागे. गुडघे खाली, डोकं खाली. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे वरच ठेवायचे, टेकवायचे नाहीत. श्वास घेत वर. सूर्यनमस्कारात अंकात सुद्धा केले जातात, पण अंक करण्यापेक्षा कृतींवर भर दिला तर न बोलताही व्यवस्थित होतात. आणि नमस्कार करताना मंत्र सुद्धा आहेत, ती ज्याला वाटेल वेगळ्या पद्धतीने घेता येतील. हात वर. श्वास सोडत खाली. पाय मागे. आपला भार खांद्यावर तोलून धरण्याचा प्रयत्न करा. दुसरा पाय पुढे. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. पाय मागे. दुसरा पाय त्याच्या शेजारी. ताठ तिरपी अवस्था. हळूहळू खाली. श्वास घेत शरीर वर. सरळ हस्तभुजंगासन झालं. टाच टेकली. अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन झाला. दुसरा पाय पुढे. श्वास घेत शरीर वर. खाली. पाय मागे. डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. मागे.
आणखी एक करू, किमान 12 करण्याचा प्रयत्न. कुठलेही अंक न घेता न बोलता सूचनांशिवाय सुद्धा करा. खाली रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ, शवासन घेऊ. उठताना खाली बसताना हात टेकून उठायचे, कुठली घाई नाही. निष्कारण सुरुवातीला मणक्याला त्रास निर्माण करून घ्यायचा नाही. खुर्चीत बसताना सुद्धा आपली पाठ अधिकाधिक सरळ राहील असं बघायचंय. जर कॉम्प्युटर वापरणार असाल तर त्याचा अँगल व्यवस्थित ठेवा, किंवा खुर्चीची उंची मॅनेज करून घ्या, म्हणजे पाठीचे त्रास उद्भवणार नाहीत. शवासन घेऊ. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात कमरेजवळ. संथ श्वसन. श्वास सोडत मान उजवीकडे किंवा डावीकडे. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे. पायाची बोट, अँकल, सैल सोडा. उभ्या स्थितीतल्या कृती करताना थोडे श्रम अधिक होतात, कष्ट पडतात थोडे. पुन्हा आपलं लक्ष दोन्ही गुडघ्यांकडे. गुडघ्यापासून पाय सैल, शिथिल. एक दीर्घ श्वास घ्या, पण अगदी हळूवार नकळत. श्वास सोडत कमरेपासून दोन्ही पाय सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. पुन्हा आपलं लक्ष संपूर्ण पाठीकडे. पाठीचे स्नायू सैल, शिथिल, रिलॅक्स. मुख्य पोटाचा भाग सैल सोडा. पोटातील अंतस्थ अवयव, सगळ्या अवयवांची नावं माहीत असण्यापेक्षा त्यांच्या क्रिया सुरळीत होण्यासाठी सैल, रिलॅक्स. ज्यांना शक्य असेल 15 दिवसातून 1 वेळ किंवा 2 वेळ लंघन करायचे, म्हणजे हलका आहार किंवा अजिबात आहार न घेता पोटाला आराम द्या. पाणी, ज्यूस असं काही घेऊनही करता येईल. ज्यांना खूप काम असतं त्यांनी. मानेचा भाग, खांदे, डोळे, भुवया, चेहऱ्याचे स्नायू सैल, शिथिल, रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल सोडलेलं. मन शांत, संथ श्वसन. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, आपल्याला शवासन सोडायचे. श्वास घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या,
शरीराची हालचाल करा. उजव्या कुशीवर वळत श्वास घेत उठून उभे राहू. उभ्या स्थितीतल्या आसनांना अजून अधिक वेळ असायला हवा असं वाटतं का? बरं, ठीक आहे. ताडासनापासून सुरुवात करू. अंगठे एकमेकाला टेकलेले, पायात थोडं अंतर, पाय अगदीच जवळ नको. श्वास घेत हात वर, पुन्हा श्वास घेत टाचा उंच, नजर जमिनीवर. 1 2 3 4 5. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही हात बाजूने वर, दंड स्थितीतलं पर्वतासन. श्वास घेत पाय टाचा उंच, नजर पुन्हा जमिनीवर. 1 2 3. उभी आसने खूप गरजेची आहेत, कारण आपण दिवसभर चालताना, काम करताना पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू सक्रिय राहणार. त्रिकोणासन करू. दोन्ही पायात अंतर, पुन्हा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत डावा पाय, डावा हात उजव्या पायाच्या समोर, दुसरा हात वर. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हात बाजूला. श्वास घ्या. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1. आधी बोट टेकत नसतील, हळूहळू बोट टेकतील, हात टेकतील. पाय मात्र गुडघ्यातून सरळ ठेवा. 2 3 4 5. श्वास घेत वर. दोन्ही हात एकाच पायासमोर ठेव. पुन्हा श्वास घ्या. छोटा फ्लाय घ्या. श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 2 3. मान सैल सोडा, खांदे सैल सोडा. 4 5. विरुद्ध बाजूला. श्वास सोडत खाली. 1 2 3 4. श्वास घेत वर. रिलॅक्स. बकासन करू. दोन्ही हात समोर. छान श्वास घ्या. श्वास सोडत खाली जायचे, त्यामुळे पायातलं अंतर परत वाढवावं लागेल. एकदा हात जमिनीवर टेकले की आपला भार पायावर आणि हातावर ठेवा. आता हळूहळू मानेने नजर समोर. 1 2. थोडी मान वर करण्याचा प्रयत्न. बघा पायाच्या मागील स्नायूंना छान ताण मिळतो. 4 5. हाताची मदत घेत उठून उभे राहू. पुढची क्रिया उग्रासन करायचे. ज्यांना जास्त खाली जाता येत नसेल किंवा पाठीचा त्रास असेल त्यांनी करू नका. दोन्ही पायात अंतर. आता खाली जायचे, त्यामुळे पायातलं अंतर पुन्हा वाढवावं लागेल. हात टेकवायचेत व्यवस्थित. आपला भार अर्धा हातांवर, अर्धा पायांवर. डोकं जमिनीला. या स्थितीत थांबायचे. पुढची क्रिया करण्याची गरज नाही. 1 2. आपलं लक्ष पाठीच्या स्नायूकडे. 3. पायाच्या मागील स्नायूकडे. 4 5. पुन्हा हात टेकवा. हाताच्या मदतीने उठून उभे राहू. छान. चला, खुर्चीतून आपल्याला खाली बसायचे. गुडघ्यावर जर ताण येणार असेल तर करू नका. दोन्ही हात समोर. श्वास घ्या. खाली, पाठ मागे, खांदे मागे. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडून द्या. संकटासन घेऊ. डावा पाय खाली, उजवा पाय पलीकडे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या समोर. समोर गुडघे येण्यासाठी थोडं आपल्याला खाली जावं लागतं. पाठ सरळ. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत.
1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून द्या. गरुडासन करू. आपण थोडं सोप्या पद्धतीनेच करतो. पुन्हा उजवा पाय डाव्या बाजूला, उजवा हात समोर, डावा हात कोपरातून पुढे सरकवायचा आहे आणि हाताला वेढा घालायचा आहे. गरुड जसा सापाला आपल्या पायात पकडतो तसा. 1 2 3 4 5. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. विरुद्ध बाजूला 1 2 3 4 5. रिलॅक्स. चला बसून घेऊ. एक दीर्घ श्वास सोडत खाली. ध्यान करू. प्रार्थना घेऊ आणि थांबू. कुठल्याही ध्यानात्मक आसनात पाठ सरळ, मान सरळ. चेहरा प्रसन्न, मनामध्ये सकारात्मक विचार. संथ श्वसन. चेहऱ्यावरच्या स्नायूंवरती ताण नको. कुठलीही प्रार्थना म्हटली तरी चालेल. आपण एक छोटीशी प्रार्थना घेऊ. दुर्गे स्मृता हरिषभीतम् अशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबून घेऊ. गुड डे.